दिनांक 4 जानेवारी 2025 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार हे परिसरात सतर्कतेने पेट्रोलिंग करत असताना त्यांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आयप्पा माळप्पा पारड, विशाल शेटीबा देवकर, नागेश भीमाशंकर पाटील, चंद्रशेखर संगप्पा गुप्याडकर, पृथ्वी उर्फ डेव्हिल शंकर गायकवाड, उमेश नागनाथ भोसले एकूण 6 आरोपी आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्वजण राहणार सोलापूर यांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण तपासानंतर शहर पोलीस ठाणे हद्दीत चोरीस गेलेल्या मोटरसायकल चोरीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले। यामध्ये जोडभावी पेठ पोलीस ठाणे, जेल रोड पोलीस ठाणे, सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले। त्याचसोबत 18 जानेवारी 2025 रोजी गुन्हे शाखेच्या पोलिसांना गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी व्यंकटेश अरकाल वय 40 राहणार घर नंबर 217 गिरी झोपडपट्टी दत्तनगर सोलापूर यास ताब्यात घेऊन चोरीच्या अनुषंगाने तपास करून दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी बालाजी मंदिर सोलापूर जनता बँकेच्या शेजारी दत्तनगर येथून 3 तोळे सोन्याचे गंठण कोणाच्याही नकळत घेऊन गेला। पोलिसांनी आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपीने घेऊन गेलेले 3 तोळ्याचे सोन्याचे गंठण हस्तगत केले। आरोपीवर जेलरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल केला। अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 8 मोटरसायकल चोरीचे इतर एक असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आणत 5,09,000चा मुद्देमाल जप्त केला। ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, राहुल दोके, वसीम शेख, भारत पाटील, बाळासाहेब काळे, सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी